नमस्कार. माझा आजचा व्हिडिओ हा महिला दिनानिमित्त मराठवाड्यातील एका ऊसतोड करणाऱ्या स्त्रीचं मनोगत व्यक्त करणारा आहे. ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये जेव्हा आपण दिवाळी साजरी करतो तेव्हा त्यांना ऊसतोडीसाठी स्थलांतर करावं लागतं. स्थलांतर करताना त्यांचा निम्मा जीव आपल्या कुटुंबातील घरी राहिलेल्या व्यक्तींमध्ये अडकलेला असतो आणि मुलांच्या उत्कर्षासाठी ते आणि जगण्यासाठी स्थलांतर करत असतात. स्थलांतर करत करत ऊसतोडीसाठी एखाद्या शेतात जेव्हा ते उतरतात तेव्हा ते पाल बांधून राहावे लागते. 3 दगडाची चूल मांडून ऊन वाऱ्यात तिला स्वयंपाक करावा लागतो. जनावरांसाठी स्वतःसाठी लांबून पाणी आणावे लागते. एवढा संघर्ष त्यांना जीवन जगण्यासाठी करावा लागतो. आता ऐकूया कविता संघर्ष जीवनाचा. टीचभर पोटासाठी करावा लागतो संघर्ष. टीचभर पोटासाठी करावा लागतो संघर्ष. मराठवाडा सोडावा लागतो करण्या मुलांचा उत्कर्ष. मराठवाडा सोडावा लागतो करण्या मुलांचा उत्कर्ष. जेव्हा इतरत्र साजरी होते दिवाळी. जेव्हा इतरत्र साजरी होते दिवाळी. ऊस तोडीसाठी स्थलांतर दिवाळी आमची आगळी. ऊस तोडीसाठी स्थलांतर दिवाळी आमची आगळी. पोटातल्या आगीसाठी उठावे लागते पहाटे 3 वाजता. पोटातल्या आगीसाठी उठावे लागते पहाटे 3 वाजता. स्वयंपाक करून निघते घेऊन हातात भाकर कोयता. स्वयंपाक करून निघते घेऊन हातात भाकर कोयता. ऊस तोड करताना बैलांचीही काळजी घ्यावी लागते. ऊस तोड करताना बैलांचीही काळजी घ्यावी लागते. काम संपल्यावर वाडं त्यांच्यासाठी गोळा करावे लागते. काम संपल्यावर त्यांच्यासाठी वाडं गोळा करावे लागते. पाचटीच्या व्रणांनी मस्तकी येते कळ. पाचटीच्या व्रणांनी मस्तकी येते कळ. कुटुंबाच्या काळजीने अंगी येते बळ. कुटुंबाच्या काळजीने अंगी येते बळ. मळक्या कपड्याच्या झोळीत बाळ माझे शांत झोपते. मळक्या कपड्याच्या झोळीत बाळ माझे शांत झोपते. आई बापाच्या कष्टासाठी देवाचे ते वरदान असते. आई बापाच्या कष्टासाठी देवाचे ते वरदान असते.